नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण ठोकळा प्रश्न सोडवणार आहोत। अत्यंत महत्त्वाचे सर्व प्रश्न ठरणार आहेत मित्रांनो। तुम्हा सर्वांची परीक्षा जवळ येते। पोलीस भरती असो, MPSC असो किंवा आता भूमी अभिलेखची परीक्षा सुद्धा होणार आहे। तर तुम्हा सर्वांसाठी आजचे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत। तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व टॉपिकवरती प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी आजचे प्रश्न तुम्हाला नक्की मदत करतील। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? आपल्या जगामध्ये सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर कॅप्सियन आहे। कॅप्सियन हे जे सरोवर आहे ते आपल्या जगातील सर्वात मोठे सरोवर आहे खाऱ्या पाण्याचे। योसेमाइट हा धबधबा कोणत्या देशात आहे? तर अमेरिका या देशामध्ये आहे येसोमाइट हा धबधबा। कोणत्या शहराला पांढरे शहर म्हणतात? तर बेलग्रेड या शहराला पांढरे शहर असं म्हटलं जातं। ओमान या देशाच्या राजधानीचे शहर कोणते आहे? तर मस्कत आहे। ओमान या देशाच्या राजधानीचे शहर आहे मस्कत। सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश कोणता आहे? तर मकाव आहे। सर्वात जास्त तिथे घनदाट वस्ती आहे। भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे। भिवपुरी जलविद्युत प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात आहे। जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर नाथसागर आहे। जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव आहे नाथसागर। मानस अभयारण्य कुठे आहे? तर बारबेटा या ठिकाणी आहे मानस अभयारण्य। भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलेले आहे? तर भारताचे जे पहिले विज्ञान धोरण होते ते 1958ला जाहीर करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारत श्रीलंका मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचा करार कधी झाला? तर भारत श्रीलंका मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचा करार एप्रिल 1999 मध्ये झालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही याचा निर्णय कोण करतात? तर लोकसभा सभापती करतात। एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही याचा निर्णय लोकसभा सभापती करतात। नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? तर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे दर्पण। महाराष्ट्रात चलनी नोटाचा कारखाना कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये चलनी नोटाचा कारखाना हा नाशिक जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, पहिल्या फ्रेंच इंग्रज युद्धात फ्रेंच सैन्याचे नेतृत्व कोणी केलेले आहे? तर पहिल्या फ्रेंच आणि इंग्रज यांच्या युद्धामध्ये फ्रेंच सैन्याचे नेतृत्व हे फ्रेंचचे गव्हर्नर जनरल डुप्ले यांनी केलेले आहे। अरवली पर्वतरांगेतला सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर अरवली पर्वतरांगेतला सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पतनिधीची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय पतनिधीची स्थापना ही 1956ला झालेली आहे। बंगाल प्रांतात दुहेरी शासन प्रणाली कोणी सुरू केलेली आहे? तर बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन प्रणाली ही लॉर्ड क्लाइव्ह यांनी सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगचे प्रथम अध्यक्ष कोण होते? तर मुस्लिम लीगचे हे प्रथम अध्यक्ष होते डॉक्टर बेग। पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना ही गणेश वासुदेव जोशी यांनी केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चले जाव आंदोलन किती कलमी होते? तर चले जाव आंदोलन हे 12 कलमी होते। महाराष्ट्रातील सर्वात लांब धावणारी रेल्वे कोणती आहे? तर महाराष्ट्रामधील विचारलेली आहे। तर महाराष्ट्रातील सर्वात लांब धावणारी रेल्वे आहे महाराष्ट्र एक्सप्रेस। नेक्स्ट क्वेश्चन, दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर दिल्ली हे शहर यमुना या नदीकाठी वसलेले आहे। दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी? तर यमुना या नदीकाठी वसलेले आहे। एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? तर एड्सचे जे विषाणू आहेत ते शरीरातील श्वेतपेशीवर परिणाम करतात। नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? तर वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे नायट्रोजन। पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली?
तर पानिपतची तिसरी लढाई ही 1761ला झालेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात मगर पैदास केंद्र कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये ताडोबा इथे मगर पैदास केंद्र आहे. तर हे कोणत्या जिल्ह्यात येतं? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतं. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमा नदीकाठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न, कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर 42वी घटना दुरुस्तीनुसार घटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठात LLD ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे? तर मुंबई विद्यापीठामध्ये त्यांना LLD ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. तर कोणाला? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रानकवी म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण आहेत? तर मित्रांनो, ना.धो. महानोर यांना रानकवी म्हणून ओळखलं जातं. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर हाडांच्या वाढीसाठी ड हे जीवनसत्व आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गांधीजींनी सन 1930मध्ये कोणते आंदोलन सुरू केले होते? तर गांधीजींनी 1930मध्ये सविनय कायदेभंग हे आंदोलन सुरू केलेले होते. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे? तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर महाराष्ट्रातील मुंबई शहर या ठिकाणी एकही तालुका नाही आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर पितळखोरे लेण्या हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. तालुका दंडाधिकारी म्हणून कोण काम करतात? तर तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार काम करतात. पुढचा प्रश्न, बंदीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर बंदीपूर अभयारण्य हे हरिण या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणते अभयारण्य? बंदीपूर अभयारण्य. घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली? तर घटना समिती ही 1947च्या कायद्यानुसार सार्वभौम बनलेली आहे. पुढचा प्रश्न, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी कोणती योजना चालू करण्यात आलेली आहे? तर मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सुकन्या योजना चालू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आज आपण जे प्रश्न पाहतोय ते सगळेच इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. तर सगळेच प्रश्न तुम्ही समजून घ्या, नीट नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कमवा आणि शिका हा महामंत्र बहुजन समाजाला कोणी दिला? तर कमवा आणि शिका हा महामंत्र बहुजन समाजाला भाऊराव पाटील यांनी दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? काय विचारलेले आहे? भारतातील विचारलेला आहे. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर जिम कॉर्बेट आहे. कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट आहे? तर पुणे ते कोल्हापूर या मार्गावरती खंबाटकी घाट लागतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे? तर इथे काय विचारण्यात आलेलं आहे? तर ठिकाण कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे? तर आंबोली हे ठिकाण आहे. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर महाराष्ट्र राज्यामधील पूर्ववाहिनी नद्यांनी एकूण 69% इतके क्षेत्र व्यापलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र कोणते आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्तीचे साठे हे पूर्व विदर्भामध्ये आढळून येतात. आर्कियन खडकाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर आर्कियन खडकाचा प्रकार हा नांदेड जिल्ह्यामध्ये आढळून येतो. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर गुजरात राज्य आहे आपल्या भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य तेलबियांच्या उत्पादनामध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
तर आपल्या महाराष्ट्राचे पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे. ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे. ज्वारी उत्पादनात आपल्या भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रात कोणत्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरती या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत. सुरती या नावाने त्या प्रसिद्ध आहेत. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे आपला? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अणुविद्युत केंद्र आहे? तर तारापूर या ठिकाणी आहे आपला महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत केंद्र. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? पहिला विचारलेला आहे, पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? तर 21 जून 2015ला करण्यात आला. आपला पुढचा प्रश्न आहे, लोह, क्रोमियम, कार्बन, निकेल याच्यापासून कोणत्या प्रकारचे पोलाद बनवले जातात? तर स्टेनलेस स्टील बनवले जाते. कॅथोड किरणांचा शोध कोणी लावला आहे? तर कॅथोड किरणांचा शोध हा विल्यम क्रूक यांनी लावला. पुढचा प्रश्न आहे आपला, 1913मध्ये लाला रधयाळ यांनी कशाची स्थापना केली? तर लाला रधयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केलेली आहे 1913ला. इयरसुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं, तर इयरसुद्धा लक्षात ठेवा 1913. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना मानलं जातं. पुढचा प्रश्न आपला अत्यंत महत्त्वाचा, ग्रे हाऊडन्स हे पोलिसाचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? तर नक्षल विरोधी म्हणून ग्रे हाऊडन्स हे पोलिसाचे पथक स्थापन करण्यात आले. पुढचा प्रश्न, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर पुणे ते मुंबई या मार्गावरती धावते डेक्कन क्वीन ही रेल्वे. अंध लोक कोणत्या लिपीच्या आधारे अभ्यास करतात? तर ब्रेल या लिपीच्या आधारे अंध लोक अभ्यास करतात. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई शहरात पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ठाणे जिल्ह्यात आहेत. कोणते जलाशय? तानसा व वैतरणा हे जलाशय ठाणे जिल्ह्यात आहेत आणि ते मुंबई शहराला पाणी पुरवठा करतात. अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर 2013ला लागू करण्यात आलेला आहे अन्न सुरक्षा कायदा आपल्या भारतामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर राकेश शर्मा आहे. आपल्या भारताचा पहिला अंतराळवीर आहे राकेश शर्मा. आहे, देवरुख कोल्हापूर हा महामार्ग कोणत्या घाटातून जातो? देवरुख कोल्हापूर हा महामार्ग कोणत्या घाटातून जातो? तर कुंडिया घाटातून जातो. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे? तर तारापूरला आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठे खारे पाणथळ आहे? तर राजस्थान राज्यात आहे. आपल्या भारतातील राजस्थान राज्यामध्ये जगातील सर्वात मोठे खारे पाणथळ आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखला जातो? तर कोयना जलविद्युत प्रकल्प हा आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखला जातो. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा. तर काय येईल मग पहिल्यांदा? तर थळघाट, कुंभार्ली घाट, फोंडा घाट, मग नंतर आंबोली घाट. कोकणातील घाटांची रचना कशी आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे. थळघाट, कुंभार्ली घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट. मित्रांनो, आपण ट्रिक्सनुसार घाटांवर व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील घाट. तर यावरती एक ट्रिक्सनुसार व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या, आपल्या चॅनेलवरती तो अपलोड केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, एकूण लोकसंख्येपैकी सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? तर सिक्कीम राज्य आहे. 2011नुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? तर 365 आहे. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे चांदोली धरण? तर वारणा नदीवरती आहे.
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे? तर सुंदरबन आहे. आपल्या भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य कोणते आहे? तर आपले बिहार राज्य आहे. देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर इंदोरला आहे. अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे इंदोरला. कोविड केअर ॲप कोणत्या राज्याने लॉन्च केले? तर अरुणाचल प्रदेश या राज्य सरकारने कोविड केअर ॲप लॉन्च केले होते. डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? काय आहे प्रश्न? डेव्हिस चषक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर नंदुरबार या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते. कोणती नदी? तापी नदी. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. अत्यंत महत्त्वाचा आणि एकदम सोपा प्रश्न आहे. मांजरा नदी कोणत्या बाजूने गोदावरीस मिळते? तर पश्चिम भागाने ती गोदावरीस मिळते. कोणती नदी? मांजरा नदी ही पश्चिम बाजूने गोदावरीस मिळते. पुढचा प्रश्न आहे आपला, वैगई नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर तामिळनाडू राज्यातून वाहते वैगई नदी. अंबाझरी व भिंगार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर बुलढाणा जिल्ह्यात आहेत. अंबाझरी व भिंगार हे थंड हवेचे ठिकाण आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये येतं. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यात आहे. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? प्रश्न नीट पहा मित्रांनो, इथे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे असं विचारण्यात आलेलं आहे. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर बिहार राज्य आहे. तर मग पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर हिमाचल प्रदेश आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. चेराव नृत्य कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? तर मिझोराम या राज्याचे ते प्रसिद्ध नृत्य आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतात पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? आपल्या भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर तामिळनाडू हे राज्य अग्रेसर आहे. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर पैनगंगा या नदीवर आहे सहस्त्रकुंड धबधबा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. आपल्या महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा. पूर्व विदर्भात कोणत्या खडकाच्या विदारण क्रियेमुळे तांबड्या खडकाची निर्मिती झालेली आहे? तर ग्रॅनाइट व नीस या खडकाच्या विदारण क्रियेमुळे तांबड्या खडकाची काय झालेली निर्मिती झाली? कुठे? पूर्व विदर्भात. नेक्स्ट क्वेश्चन, दक्षिण कोकणात जांभा खडकात कोणते खनिज आढळते? दक्षिण कोकणामध्ये जांभा खडकामध्ये कोणते खनिज आढळते? तर बॉक्साईट हे खनिज आढळून येते. तापी व पांझरा नदीचा संगम कुठे झाला आहे? तर मुडावत येथे झालेला आहे. तापी व पांझरा नदीचा संगम मुडावत येथे झाला. राजवाडे इतिहास संशोधन संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? काय आहे प्रश्न? राजवाडे इतिहास संशोधन संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर धुळे जिल्ह्यात आहे. राजवाडे इतिहास संशोधन संस्था हे धुळे जिल्ह्यामध्ये आहे. नांदूर मधमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी नदीवरती आहे. नांदूर मधमेश्वर धरण हे गोदावरी नदीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
वनकुसवडे चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो, हा टॉपिक आपण घेतलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला याचे आन्सर लगेच लक्षात आलं असेल. तर काय असेल आन्सर? वनकुसवडे चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत चुनखडीचे सर्वाधिक साठे आपल्या महाराष्ट्रामध्ये? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा 27% भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे? आपल्या भारताचा 27% भाग हा कोणत्या मृदेने व्यापलेला आहे? तर रेगूर मृदेने व्यापलेला आहे. रेगूर म्हणजेच काय? काळी मृदा. संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? तर आख्यात म्हटलं जातं. संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात. महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागांसाठी अधिक उपयुक्त आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लॅटराईट ही मृदा फळबागांसाठी अधिक उपयुक्त ठरते. लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात मित्रांनो? तर उपसभापती यांच्याकडे देतात. नेक्स्ट क्वेश्चन, मधुकर नावाचे नियतकालीन कोणी सुरू केले होते? तर विनोबा भावे यांनी सुरू केलेले आहे. मधुकर नावाचे नियतकालीन विनोबा भावे यांनी सुरू केले होते. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी स्वीकारले होते? तर गणेश वासुदेव जोशी यांनी स्वीकारलेले आहे. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या नावाने सुद्धा संबोधले जायचे. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी स्वीकारले? तर गणेश वासुदेव जोशी यांनी स्वीकारलेले आहे. परीक्षेमध्ये मित्रांनो असाही प्रश्न येतो की सार्वजनिक काका या नावाने कोणाला ओळखले जाते? तर गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बावनकशी सुबोध रत्नाकर काव्य फुले या ग्रंथांची रचना कोणी केली होती? तर सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे. कल्पकम कुंडकुलम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत? काय आहेत हे प्रकल्पांची नावे आहेत अणुविद्युत प्रकल्पांची कोणती? कल्पकम आणि कुंडकुलम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर तामिळनाडू राज्यात आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दांडेली, घटप्रभा, बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कुठले कुठले अभयारण्य? दांडेली, घटप्रभा आणि बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत? तर कर्नाटक राज्यामध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करताय पण तुमच्या लक्षात राहत नाही. असं बऱ्याचदा होतं की आपण कालच वाचलेला प्रश्न आज परत वाचल्यावरती त्याचे आन्सर काय आहे हे तुमच्या लक्षात येत नाही. तर त्यासाठीच मित्रांनो, तुम्ही अभ्यास करताना लॉजिकने अभ्यास करा. जिथे तुम्हाला पाहिजे असेल तिथे तुम्ही ट्रिक वापरा. तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने अभ्यास करा. अभ्यास करताना मित्रांनो, घोकणपट्टी करणे, रट्टा मारणे ही चुकीची पद्धत आहे. त्यासाठीच अभ्यास करताना लॉजिकने अभ्यास करा. मन लावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नेहमीसाठी जे वाचताय ते तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहील मित्रांनो. एकदा अशा प्रकारे अभ्यास करून पहा. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. संगमरवर हा रूपांतरित खडक कोणत्या खडकापासून तयार होतो? तर चुनखडी या खडकापासून तयार होतो. संगमरवर हा रूपांतरित खडक चुनखडी या खडकापासून तयार होतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बेरोली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर बिहार राज्यामध्ये आहे. बेरोली तेल शुद्धीकरण कारखाना हा बिहार राज्यामध्ये आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लडाख आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे लडाख. पुढचा प्रश्न, NARIचा संपूर्ण अर्थ काय आहे? म्हणजे लॉंग फॉर्म काय आहे NARIचा? NARI म्हणजेच काय? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. तर त्यालाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं? राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था असं म्हटलं जातं. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर अकोला जिल्ह्यामध्ये आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोला जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्या महाराष्ट्राचे लोकसंगीत कोणते आहे? तर कोणते आहे आपल्या महाराष्ट्राचे लोकसंगीत? तर पोवाडा आहे. लक्षात ठेवा. घड्याळाच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते? घड्याळाच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमध्ये कुठली ऊर्जा असते? तर स्थितीज ऊर्जा असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र शासनाने कोणत्या रोगाच्या रुग्णासाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर क्षयरोगाच्या रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाने आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केलेला आहे.
विद्युत प्रवाहाच्या एककास काय म्हणतात? तर कुलोम म्हणतात. विद्युत प्रवाहाच्या एककास कुलोम म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, दुधाचा रंग कशामुळे पांढरा असतो? तर केसीनमुळे असतं. दुधाचा रंग पांढरा असतो केसीनमुळे. न्यू इंडिया कॉमनवेल्थ ही व्रतपत्रे कोणाची होती? कुठली व्रतपत्रे? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही व्रतपत्रे कोणाची होती? तर ॲनी बेझंट यांची होती. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते? तर सिंगापूरला स्थापन झालेले आहे. आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार हे सिंगापूरला स्थापन झाले होते. कोणत्या अधिवेशनादरम्यान जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली? तर सुरत अधिवेशनाच्या दरम्यान जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती. पहिला दिल्ली दरबार 1877मध्ये कोणी भरवला होता? तर लॉर्ड लिटन यांनी भरवला होता पहिला दिल्ली दरबार. कधी भरवला होता? 1877ला. डेट इम्पॉर्टंट आहे, इयर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 1877ला लॉर्ड लिटन यांनी पहिला दिल्ली दरबार भरवला होता. 1841मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर भाऊ महाजन आणि गोविंद विठ्ठल कुंठे यांनी सुरू केलेले आहे प्रभाकर नावाचे साप्ताहिक. कधी सुरू केले? 1841ला सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली होती? तर महात्मा गांधी यांनी केलेली आहे. टिळक स्वराज्य फंडाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली होती. महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली होती? तर 1976ला झालेली आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना ही 1976ला झाली होती. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण संतुलनासाठी वनाचे कमीत कमी प्रमाण किती टक्के असावे? तर 33% असायला पाहिजे. पर्यावरण संतुलनासाठी वनांचे कमीत कमी प्रमाण हे 33% असायला हवे. अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? तर जळगाव या शहराला ओळखले जाते अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून. जळगाव या शहराची ओळख आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बेडसा भाजे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. बेडसा भाजे ही लेणी पुणे जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे? तर पितळखोरे लेणी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी आहे. पांढऱ्या हत्तीचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते? तर थायलंडला म्हटले जाते. पांढऱ्या हत्तीचा देश थायलंडला म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. उठी उठी गोपाळा या गीताचे कवी कोण आहेत? तर होनाजी बाळ आहेत. उठी उठी गोपाळा या गीताचे कवी आहेत होनाजी बाळ. पुढचा प्रश्न, माजलगाव नावाचे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर सिंदफणा या नदीवरती बांधण्यात आलेले आहे. माजलगाव नावाचे धरण हे सिंदफणा नदीवरती आहे. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर 1901ला झालेली आहे. भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान कोणी मिळवला? तर अरुणा असफ अली यांनी भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान मिळवला आहे. जमनापरी, संगमनेरी, उस्मानाबादी या कशाच्या जाती आहेत? तर शेळीच्या जाती आहेत. या कोणत्या कोणत्या? जमनापरी, संगमनेरी, उस्मानाबादी या शेळीच्या जाती आहेत. खाऱ्या पाण्यातील मासेमारीसाठी अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर प्रश्न नीट वाचा. खाऱ्या पाण्यातील विचारलेला आहे. खाऱ्या पाण्यातील मासेमारीसाठी अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर गुजरात राज्य आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा जलमार्ग कोणता? तर अलाहाबाद ते हल्दिया हा आपल्या भारतातील सर्वाधिक लांबीचा जलमार्ग आहे. पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर गटविकास अधिकारी यांच्याकडे असते. पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार हा गटविकास अधिकारी यांच्याकडे असतो. जिल्हा परिषदेची मुख्य व सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर स्थायी समिती आहे. जिल्हा परिषदेची मुख्य व सर्वात महत्त्वाची समिती आहे स्थायी समिती.
बेसबॉल हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे बेसबॉल. भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? तर ब्रह्मपुत्रा नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते मित्रांनो आपल्या भारतातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणते राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे? तर कर्नाटक राज्य आहे आपल्या भारतातील सूर्यफूल या तेलबिया पिकांच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर राज्य आहे. ब्लॅक होल ट्रॅजेडी कोणाशी संबंधित आहे? तर ब्लॅक होल ट्रॅजेडी जी आहे तर ती सिराज उद्दौला यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, शोषणाविरुद्ध अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेले आहेत? तर शोषणाविरुद्धचे जे अधिकार आहेत तर ते भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहेत मित्रांनो? तर 23 आणि 24 या अनुच्छेदामध्ये दिलेले आहेत. मित्रांनो आपल्या चॅनलवरती भारतीय राज्यघटना यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या, सर्व काही तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शीख गुरुने फारसी भाषेत जफरनामा दिलेला आहे? तर गुरु गोविंद सिंह यांनी फारसी भाषेमध्ये जफरनामा दिलेला आहे. पुढचा प्रश्न, गुरु नानकचा जीवन परिचय कोणत्या शीख गुरुने लिहिलेला आहे? गुरु नानक यांचा जीवन परिचय जे आहे तर ते कोणत्या शीख गुरुने लिहिला? मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आन्सर? तर गुरु अर्जुन देव यांनी लिहिलेला आहे. बोकारो पोलाद प्रकल्पाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली? तर मित्रांनो कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बोकारो पोलाद प्रकल्पाची स्थापना झालेली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे बोकारो पोलाद प्रकल्पाची स्थापना. आपल्या चॅनलवरती पंचवार्षिक योजनेवरती पण व्हिडिओ बनवलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो पंचवार्षिक योजना हा टॉपिक, कारण परीक्षेमध्ये यावरती प्रश्न हमखास असतोच. तर सविस्तरपणे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ, तर नक्की पहा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथून पाहू शकता. आपला पुढचा प्रश्न आहे, नुकतीच राष्ट्रार्पण करण्यात आलेली विक्रांत युद्धनौका कोणत्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे? तर कुठल्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे? कोचीन शिपयार्डमध्ये निर्माण करण्यात आलेली आहे विक्रांत युद्धनौका. करंटचा प्रश्न आहे मित्रांनो, चालू घडामोडी. परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो, त्यासाठीच हा प्रश्न इथे घेतलेला आहे, तर व्यवस्थित समजून घ्या. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर कारबुडे या ठिकाणी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात मोठा बोगदा हा कारबुडे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटांच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? तर पॉप्लर या झाडाचे लाकूड जे आहे ते आगपेटांच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते. पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली? तर हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झालेली आहे पानिपतची दुसरी लढाई. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? तर आपल्या महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. ताम्हिणी टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ताम्हिणी टेकड्या या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव काय आहे? तर वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव काय आहे मित्रांनो? तर वडवली आहे. संविधानातील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमतात? तर संविधानातील कोणता कलम आहे की ज्यानुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमतात? तर कलम 280 नुसार नेमतात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, चाणकपूर, दारणा, परसूल, वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? परत एकदा वाचते मित्रांनो प्रश्न, चाणकपूर, दारणा, परसूल, वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तुम्हाला आन्सर माहिती आहे का? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर धर्मपाल यांनी केलेली आहे विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना. पुढचा प्रश्न, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? पश्चिम घाटातील विचारलेला आहे मित्रांनो, प्रश्नसुद्धा नीट वाचत जा. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? ऑप्शनमध्ये तुम्हाला कळसुबाई वगैरे असे पण ऑप्शन देतात, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका.
तर मित्रांनो, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे अन्नाईमुडी आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई. तर लक्षात असू द्या. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले आणि प्राणी आहेत? तर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जंगले आणि प्राणी आहेत मित्रांनो? तर विदर्भामध्ये आहेत सर्वात जास्त प्राणी आणि जंगले. आपला पुढचा प्रश्न आहे, मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर वैतरणा नदीवरती आहे मोडक सागर हे धरण. वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता? तर तपांबर आहे. वातावरणातील सर्वात खालचा स्तर आहे तपांबर. पुढचा प्रश्न, विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो, विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी हा 6 वर्षाचा असतो. दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर दशकातील शतक म्हणून जपान या देशाची ओळख आहे. मित्रांनो, तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या नदीला आसामचे अश्रू म्हणतात? तर ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे अश्रू असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, शानचे पठार कोणत्या देशात आहे? तर म्यानमार या देशामध्ये आहे शानचे पठार. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या उमेदवारांची वयाची पात्रता किती आहे? लोकसभेच्या उमेदवारांची वयाची पात्रता किती आहे मित्रांनो? तर 25 वर्ष आहे. हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते आहे? तर हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असणारे शहर आहे औरंगाबाद. नेक्स्ट क्वेश्चन, भूगर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव काय आहे? तर मिनरॉलॉजी म्हटलं जातं. कराड येथे कोणत्या नदीचा संगम होतो? तर कृष्णा व कोयना नदीचा संगम होतो कराड येथे. नेक्स्ट क्वेश्चन, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? तर लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात? तर भारतातील कुठल्या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आपल्याला पाहायला मिळतात? तर कर्नाटक राज्यामध्ये आहेत मित्रांनो सर्वात जास्त हत्ती. नेक्स्ट क्वेश्चन, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर 37 अंश सेल्सिअस असते. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान आहे 37 अंश सेल्सिअस. कोणत्या परजीवी जीवाणूंमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होतो? तर प्लाझ्मोडियम जातीचे डास चावल्यामुळे मलेरिया होतो. नेक्स्ट क्वेश्चन, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागात इजा करतो? तर काय असेल मित्रांनो आन्सर? तर पोलिओ हा रोग शरीरातील मज्जासंस्था या भागावरती इजा करतो. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयोगी आहे? तर करडईचे तेल जे आहे तर ते हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयोगी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी वापरण्यात येतं? तर पोलाद हा धातू टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी वापरण्यात येतो. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर 0.04% आहे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आपल्या वातावरणामध्ये. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर आपल्या खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोडाचा जर सर्वाधिक वापर करण्यात आला तर क जीवनसत्वाचा नाश होतो. निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? निद्रानाश म्हणजेच काय मित्रांनो? झोप न लागणे, झोप लागल्यावरती किंवा आपल्याला अचानक जाग येणे, तर ही लक्षणे निद्रानाश या रोगाची लक्षणे आहेत मित्रांनो. तर हा रोग कुठल्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. पुढचा प्रश्न, कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर दूध या पदार्थाला पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी किती टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात? तर 99% अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात मित्रांनो. सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी 99% अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. पुढचा प्रश्न, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर पाण्याचा गोठणबिंदू आहे 0 डिग्री सेल्सिअस. मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच कोणते नाव देण्यात आले?
तर वसंतराव नाईक हे नाव देण्यात आलेले आहे मराठवाडा कृषी विद्यापीठाला. वसंतराव नाईक हे नाव देण्यात आलेले आहे. शक्तीस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधीस्थळ आहे? तर इंदिरा गांधी यांचे शक्तीस्थळ हे समाधीस्थळ आहे मित्रांनो. शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ आहे. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. 22 ऑक्टोबर 2008 मध्ये आकाशात कोणत्या यानाला पाठवण्यात आले होते? त्याचे नाव काय आहे मित्रांनो? तर चंद्रयान 1ला पाठवण्यात आलेले आहे. कधी पाठवण्यात आले? 22 ऑक्टोबर 2008ला. परीक्षेमध्ये डेटसुद्धा विचारतात, तर डेट लक्षात असू द्या, 22 ऑक्टोबर 2008. पश्चिम घाट नावाने कोणत्या पर्वतास ओळखले जाते? तर पश्चिम घाट या नावाने सह्याद्री पर्वताला आपण ओळखतो. WHOची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1995ला करण्यात आलेली आहे. WHOची स्थापना मित्रांनो, WHO म्हणजेच काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना कधी करण्यात आली? 1995ला करण्यात आलेली आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? तर नागपूरला आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था. नेक्स्ट क्वेश्चन, पेंच राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच राष्ट्रीय अभयारण्य हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. अभयारण्यावरती पण परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतात. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. पेंच राष्ट्रीय अभयारण्य हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर नागपूरला आहे, लक्षात ठेवा. कवी कुलगुरू कालिदास यांचे संस्कृत विद्यापीठ हे नागपूरला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरास भारताची व्याघ्र राजधानी तसेच संत्रानगरी असे म्हणतात? तर आपल्याला माहितीच आहे, संत्रानगरी आपण नागपूरला म्हणतो. त्याचबरोबर भारताची व्याघ्र राजधानीसुद्धा आपण नागपूरला म्हणून ओळखतो. सप्टेंबर 2016मध्ये कोणता जिल्हा महाराष्ट्रातला पहिला डिजिटल जिल्हा बनला आहे? तर सप्टेंबर 2016मध्ये विचारलेला आहे. तर कोणता जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला डिजिटल जिल्हा आहे? तर नागपूर जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, 0 मैल असा उल्लेख कोणत्या जिल्ह्यास करतात? तर नागपूर जिल्ह्याला करतात. 0 मैल असा उल्लेख नागपूर जिल्ह्यास म्हटलं जातं.